अख्ख्या पुरंदर तालुक्याला पाणी देणाऱ्या नीरा गावातील लोकांनाच मिळालं पाणी. प्रभागातील लोकांना पाणी मिळत नसल्याने ग्रामपंचायत सदस्याचा राजीनामा. पुणे जिल्ह्यातील पुरंदर तालुक्यामध्ये नीरा नदीच्या काठावर वसलेल्या नीरा गावातील लोकांना आता पाणी टंचाईचा सामना करावा लागतोय. आपल्या प्रभागातील लोकांना पुरेसे पाणी मिळत नसल्याच्या कारणावरून नीरा येथील एका ग्रामपंचायत सदस्याने आपल्या पदाचा राजीनामाच दिलाय. प्रभाग क्रमांक 5 मधून निवडून आलेले संदीप दायगोडे यांनी आपल्या सदस्य पदाचा राजीनामा सरपंचांकडे सुपूर्द केलाय. नीरा येथील प्रभाग क्रमांक 5 मध्ये ग्रामपंचायतीच्या माध्यमातून वेळेवर पाणी मिळत नसल्याने एका महिलेला विहिरीवर पाण्यासाठी जावं लागलं होतं. यावेळी विजेचा शॉक बसल्याने तिचा मृत्यू झाला होता. यानंतर दायगोडे आक्रमक झाले असून त्यांच्या प्रभागातील जनतेला जर पाणी मिळत नसेल आणि पाण्यासाठी त्यांचा जीव जात असेल तर मी ग्रामपंचायत सदस्य राहून काय उपयोग असं म्हणत त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा सरपंचांकडे सुपूर्द केलाय. नीरा गाव हे नीरा नदीच्या काठावर वसले. या ठिकाणी मुबलक पाणी उपलब्ध आहे. ऐन दुष्काळात तालुक्यातील अनेक गावांना याच गावातून टँकरद्वारे पाणी पुरवठा केला जातो. मात्र याच गावातील प्रभाग क्रमांक 5 मध्ये पाणी मिळत नसल्याने ग्रामपंचायत सदस्याला राजीनामा देण्याची वेळ आली. नमस्कार, मी संदीप मुकुटराव दायगुडे, ग्रामपंचायत सदस्य नीरा शिवतकरार. सर्वप्रथम मी माझ्या नागरिकांचे माफी मागतो. राजीनामा दिल्याबद्दल मी आपली मनापासून माफी मागतो. 3 वर्षापूर्वी वार्ड नंबर 5 मधून आपण मला प्रचंड बहुमताने निवडून दिले होते. निवडून दिल्यानंतर या तालुक्याचे आमदार माननीय संजयजी जगताप यांनी आम्हाला सांगितलं की तुम्ही नीरा विकास आघाडीला पाठिंबा द्या. त्यांच्या म्हणण्याप्रमाणे आम्ही नीरा विकास आघाडीला पाठिंबा दिला. याचं कारण एकच होतं की आपल्या वार्डमध्ये विकास कामं प्रचंड गतीने होतील. परंतु गेली 3 वर्ष झालं आम्ही बघतोय आमदार संजय जगताप यांच्याकडून मोठ्या कामांसाठी आम्ही प्रचंड निधी आणला. म्हणजे आत्ता सुद्धा आम्ही 1 ते 1.5 कोटी रुपयाचा निधी वाडीच्या रस्त्यासाठी, बाईच्या माळ्यासाठी आणि कोळी वस्ती आणि दगडी वस्ती याच्यासाठी सुद्धा आमदार साहेबांकडून आम्ही निधी आणला. परंतु गेली 2 वर्ष झाली जे लोकांच्या मूलभूत गरजा आहेत, पाणी, वीज, लाईट, या गरजा ग्रामपंचायतीमध्ये आम्ही वेळोवेळी सांगून मासिक मीटिंगमध्ये सुद्धा वेळोवेळी सांगून सुद्धा ह्या गरजा लोकांच्या पूर्ण होत नसतील आणि मागच्या 10 दिवसामध्ये कोळी वस्तीवरती कोकरे कुटुंबातील एक महिला लाईटीचा शॉक लागून दुर्दैवी अंत झाला. खरोखरच आज आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळून इतकी वर्ष झाली आणि जर एखाद्या व्यक्तीचा पाण्यासाठी जर जीव जात असेल तर त्याची नैतिकता म्हणून नैतिकता पण कुठंतरी स्वीकारली पाहिजे. खरोखर सांगतो तुम्हाला मित्रांनो की पाण्यासाठी दगडी वस्ती, कोळी वस्ती आणि बाईच्या मळ्याच्या पाण्यासाठी वेळोवेळी आम्ही ग्रामपंचायत प्रशासनाशी वेळोवेळी भांडत होतो. त्यांना सांगत होतो की रेग्युलर पाण्याने त्या लोकांना पाणी द्या. ग्रामीण भागातल्या महिला सर्वसाधारणपणे 10 वाजता कामाला जर जात असत्याल आणि तुम्ही जर 10:30 वाजता पाणी जर सोडत असत्याल तर त्यांनी पाणी भरायचं कधी? पाणी माणसासाठी म्हणजे जीवन जगण्यासाठी प्रचंड गरजेचं आहे आणि म्हणजे निर्ढावलेलं हे प्रशासन कुठल्याही पद्धतीचं 3 वर्षामध्ये ह्यांनी बदल अजिबात केलेला नाही. याला वैतागून अक्षरशः मी माझ्या पदाचा म्हणजे जर खरोखर पाणी न मिळण्यामुळे लोकांची साधा चेंबरचा जर विषय असेल, गटर तुंबलं जर असेल, असं जर 15-15 दिवस अशा लोकांची जर कामं होत नसतील तर मला नैतिकतेने या पदावरती मला राहण्यास कुठलाही अधिकार नाही असं माझ्या मनाला वाटतं. खरोखर मी आज 10 तारखेला मी राजीनामा दिला. 10 तारखेला राजीनामा दिल्यानंतर लोकांच्या बऱ्याच प्रतिक्रिया मला आल्या, तू राजीनामा द्यायला नव्हता पाहिजे. परंतु मी सांगतो तुम्ही प्रचंड आत्मविश्वासानं मला निवडून दिलं होतं. परंतु जर मी खरोखर छोटी छोटी कामं जर मी तुमची करू शकत नसेल तर त्या पदावरती नैतिकदृष्ट्या राहण्याचा मला अधिकार नाही असं माझं मन मला सांगतं. आणि या निर्ढावलेल्या प्रशासनाला कुठंतरी जाग यावी याच्यासाठी मी हा राजीनामा दिलेला आहे. आणि हा राजीनामा जरी मी दिला असेल आणि यांनी जरी मंजूर केला तर इथून पुढे मी या नीरा विकास आघाडीशी संघर्ष करायला मी तयार आहे. एवढंच तुम्हाला या निमित्ताने सांगतो. थांबतो. धन्यवाद.
नीरा ग्रामपंचायतच्या मार्फत तुमची जी कामं होत नाहीत असं तुम्ही म्हणताय, हा. तर बेसिफिक ग्रामसेवक असेल किंवा काही कर्मचारी असतील हं. किंवा काही सदस्य असतील, हे तुमचे काम टाळाटाळ करतायत का किंवा लोकांना जाणून बुजून त्रास देत आहे का, असं काही तुमचं म्हणणं आहे? आणि 100% माझा त्यांच्यावरती आरोप आहे की त्यांना वेळोवेळी ग्रामसेवकाला तर परवा दिवशी तर अशी गोष्ट आहे, माझ्या वाडीमध्ये जी आमच्या घरासमोर न गेलेली पाण्याची लाईन आहे त्याच्यामध्ये कागदी पिशव्या सापडल्या. 15 दिवस तिथं पाणी येत नाही. 15 दिवस लोकांना म्हणजे आमच्या वहिनी स्वतः ज्या विठ्ठल धायगुड्यांच्या आमच्या वहिनी आहेत त्यांच्या नळाला सुद्धा पाणी येत नाही, डोंबाळ्यांच्या घराला पाणी येत नाही. आम्ही ह्या प्रशासनाला सांगतोय की बाबा ते जाऊन क्लिअर करा, पण तरीही ते कुठलीही ऍक्शन घेण्याच्या मूडवर सध्या दिसत नाही. सरपंच आणि बॉडीकडून तुम्हाला काही सहकार्य होत नाही? सरपंचाकडून मला प्रचंड सहकार्य झालं. सरपंच मला नेहमी प्रचंड सहकार्य करतात, परंतु मला मी बोलतो याचं वाईट वाटून देऊ नका, परंतु सरपंचांना या ह्याच्यामध्ये किती अधिकार आहेत? सरपंच खरोखर कारभार बघतात का? ग्रामपंचायतचा खरा कारभार उपसरपंचच बघतात. आणि त्यांनी भर मीटिंग मध्ये मला सांगितलं की या ग्रामपंचायतचा सरपंच मीच आहे, उपसरपंच सुद्धा मीच आहे, तुला जे काय करायचंय ते कर, तुझ्या पद्धतीने तू हे कर. म्हणजे असं मागच्या मीटिंग मध्ये आमची फार एवढी वादावादी झालेली. आणि मी नीरा विकास आघाडीच्या नेत्यांना सुद्धा हा प्रकार सांगितला की खरोखर बाबा आम्ही आतापर्यंत तुम्हाला सहकार्य केलेले आहे, आम्ही तुम्हाला पाठिंबा दिलेला आहे, तुम्ही ह्याच्यात लक्ष घाला. पण कुठल्याही नेत्याने आजपर्यंत नीरा विकास आघाडीच्या या प्रकरणामध्ये लक्ष घेतलेलं नाही. आणि सर्वसामान्य माझ्या नागरिकाला जर त्रास होत असेल तर मी हे सहन करणार नाही, एवढंच मी तुम्हाला सांगू इच्छितो.